श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी केतकीच किचन अँड लाईफस्टाईल या ब्लॉगिंग चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत करते. आणि आज आपण बघणार आहोत एक सुंदर आणि वेगळी रेसिपी, ज्याचं नाव आहे साबुदाण्याचे फिंगर चिप्स. हे उपासालाही चालतात. खरं तर उपास म्हणजे काही खायचं नसतं, पण तरीसुद्धा आपण खिचडी करतो, साबुदाण्याचे वडे करतो, त्याला ऑप्शनल एक काहीतरी वेगळी रेसिपी. म्हणून ही रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी तुम्हाला काय काय लागतं, त्यासाठी कृती काय आहे हे सांगते. चला तर मग लागूया कामाला. सगळ्यात पहिल्यांदा फिंगर फ्राईज बनवण्यासाठी आपल्याला साबुदाणा लागेल, तो भिजत ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला बटाटेसुद्धा लागणार आहेत. किमान 3 ते 4 बटाटे आपल्याला लागणार आहेत. ते पण स्वच्छ धुवून उकडवून घ्यायचे आहेत. आणि आता आपण बघूया, आपण भिजवलेला जो साबुदाणा आहे तो छानपैकी भिजला आहे का, असं दाबल्यानंतर आपल्याला कळून येतं हा साबुदाणा छान असा भिजला आहे. त्यानंतर उकडलेल्या बटाट्याची सालं काढून छानपैकी असा किसून घ्यायचा. किसून घातल्यामुळे छानपैकी सगळं मिश्रण जे आहे ते एकजीव व्हायला मदत होते. त्यामुळे हे बघा, असा किसून घ्यायचा. आणि आता आपण साहित्य बघूया. साबुदाणा लागणार आहे आपल्याला. त्यानंतर लागणार आहे जिरेपूड किंवा अख्खं जिरं आवडलं तर तेही घाला. त्यानंतर सेंधव मीठ. आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे दाण्याचं कूट. हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही हे स्किप करू शकता. त्यानंतर आपल्याला लागणार आहे हिरवी मिरची. इथे तुम्ही लाल मिरची, चिली फ्लेक्ससुद्धा वापरू शकता. तुमच्याकडे ज्या गोष्टी चालतात त्या तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता. त्यानंतर मस्तपैकी आपला मिरचीचा ठेचा करायचा आहे. त्यासाठी आपण ह्याच्यामध्ये खलबत्त्यात कुटून घेऊया. आणि पाणी अजिबातही घालायचं नाही आहे. या कुठल्याच सामानामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही आहे. आणि त्यानंतर हे बघू शकता किती छान बारीक झाले. तुम्ही मिक्सरमध्ये पण हे करून घेऊ शकता. त्यानंतर छानपैकी साबुदाणा असा पसरवून घ्यायचा एका ताटलीमध्ये. आणि त्यानंतर त्याच्यावरती आपण जो किसलेला बटाटा आहे तो घालायचा आहे. तुम्ही बटाटा चुरून पण घालू शकता. आणि त्यानंतर छानपैकी हे मळून घ्यायचं आहे. आणि मग बाकीचं साहित्य घालायचं आहे. इथे जर तुम्हाला भिजवलेला साबुदाणा वापरायचा नसेल तर तुम्ही छानपैकी साबुदाणा निवडून त्याची पावडर करून घ्यायची आणि बाकी सगळीच सेम कृती करायची. आणि तुम्ही बघू शकता इथे मी जिरंपूड आणि त्याच्यानंतर घातला आहे रॉक सॉल्ट, मग घातला आहे मी ठेचा. आणि ठेच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर वापरू शकता. जर तुमच्याकडे कोथिंबीर खाऊन चालत असेल तर तुम्ही कोथिंबीर वापरा. काही ठिकाणी कोथिंबीरसुद्धा चालत नाही उपवासाच्या पदार्थामध्ये. आणि आता भरपूर असं दाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगते, जर तुम्हाला दाण्याचं कूट नको असेल तर या स्टेजला तुम्ही हे फक्त छानपैकी मळून 10 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे. पण इथे मी दाण्याचं कूट घालते आहे. आणि छानपैकी हे असं हातानेच मळून घ्यायचं, चमच्याने वगैरे मळत बसायचं नाही. स्वच्छ हात धुवून केलं की आपलं हायजीनसुद्धा मेंटेन होतं. आणि छान आपण आपल्या हाताने हे मळूसुद्धा शकतो आणि मिश्रण एकजीव होतं. तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे मळून आपण 5 ते 10 मिनटं झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे. हे बघा, आणि असं गोल करून बघायचं की होतं आहे का नाही. ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही, मग पाणी घातलं की ते फार ओलसर होऊन जाईल. आणि इथे बघू शकता तुम्ही तेल तापत ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर फ्राय केल्यानंतर आपल्याला ठेवण्यासाठी म्हणून मी असे टिश्यू घालून घेतलेले आहेत. तुम्ही कॉटनचा कापडसुद्धा घालून घेऊ शकता. आणि आता मी फिंगर चिप्स बनवून घेते, फिंगर फ्राईज. आणि हे बघू शकता तुम्ही, मी फिंगर फ्राईज बनवून घेतलेले आहेत. तुम्हाला हव्या त्या आकाराचे लहान, मोठे, जाड असे कसेही तुम्ही करून घेऊ शकता. शक्यतो पातळ ठेवलं तर ते शिजेलही लवकर आतून. आता आपण काय करूया, माझी आजी आणि आई मला नेहमी सांगते, जेव्हा आपण तळणीचं करतो तेव्हा एक छोटूसं घालून आपण ते गॅसवर ठेवायचं असतं. त्यामुळे मी ते लहानपणापासून पाहते आहे, त्यामुळे मी सुद्धा तेच करते आहे. आता मी हे छानपैकी करून गॅसवरती ठेवलेलं आहे. तेलही तापलेलं आहे हे यातून मला कळतं. आणि आता हे बघा, हे सगळे असे फ्राईज आतमध्ये सोडून घ्यायचे छानपैकी. आणि अगदी पण घट्ट नाही सोडायचे, एकमेकाला चिकटून ते फुटू शकतात. त्यामुळे हे बघा, असे मस्त असे फ्राय करून घ्यायचे. रंग बदलेपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर टिश्यूवरती काढून ठेवायचे आहेत. आणि अशा प्रकारे मी सगळेच ते फ्राय करून घेते. आता मी तुम्हाला एक
फ्राईज फोडून दाखवते. हे बघा, हे आतून व्यवस्थित शिजलं आहे. आतून मऊ आणि बाहेरून कुरकुरीत असं हे मस्त तयार झालेलं आहे. आणि सोबत तुम्ही केचप खाऊ शकता, पण उपासाला नाही. त्यामुळे तुम्ही ही अशी चटणी करू शकता. शेंगदाणा, हिरवी मिरची आवडत असेल तर ती, नाहीतर लाल मिरचीचं तिखट, ज्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला अजिबात नाही आहे. फक्त मिरच्यांचं तिखट आहे, दही आहे आणि हे असं घालून मिक्स करून घ्यायचं. थोडं कमी जास्त पातळ तुम्ही पाणी घालून करू शकता. आणि एकादशी दुप्पट खाशी आपण म्हणतोच, तसंच आपल्याकडे हे असे वेगवेगळे पदार्थ तयार झालेले आहेत, वेगवेगळ्या आकाराचे. आणि हे डोनट मी माझ्या मऊसाठी केलं आहे आणि तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा हे देऊ शकता. असं नाही की उपासालाच खायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही चीजसुद्धा घालू शकता जेव्हा उपास नसेल तेव्हा. आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.